आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुका हादरला अनोखी महिलेचा खून उघडकीस, तर जमीन वादातून सख्या भावाची निर्घृण हत्या। जत तालुक्यात सलग 2 खुनाच्या घटनांनी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एका बाजूला अमृतवाडी येथे अनोळखी महिलेचा खून उघडकीस आला असून तिची ओळख पटली आहे, तर दुसरीकडे बिळूर परिसरात जमीन व पाण्याच्या वादातून सख्या भावाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अमृतवाडीतील खून प्रकरणाचा उलगडा, महिलेची ओळख पटली। दिनांक 30 मार्च 2026 रोजी अमृतवाडी येथे नायरा पेट्रोल पंपाजवळील शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेची माहिती पोलीस पाटील अपास व माने पाटील यांनी जत पोलीस ठाण्यास दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास संबंधित महिलेची ओळख सविता महादेव घोडके, राहणार उडगी, तालुका जत अशी पटली आहे। सध्या आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। जमिनीच्या वादातून सख्या भावाचा खून, एक आरोपी अटकेत। दरम्यान बिळूर परिसरात जमीन वाटणी व सामूहिक विहिरीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादातून सख्या भावांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी जत बिळूर रोडवरील सिद्धेश्वर हॉलसमोर प्रभाकर येडगोण व गंगाधर येडगोण यांनी श्रीधर येडगोण यांच्यावर दगड व काचेच्या बाटल्यांनी हल्ला करून त्यांचा खून केला। या घटनेनंतर जखमी अवस्थेत पडलेल्या श्रीधर यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रभाकर येडगोण याला अटक केली आहे। तो मूकबधीर असल्याने विशेष शिक्षकांच्या मदतीने चौकशी करण्यात आली। दुसरा आरोपी गंगाधर येडगोण फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोस्टमॉर्टम अहवालानुसार डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे श्रीधर बडगोड याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे। या दोन्ही गंभीर घटनांमुळे जत तालुक्यात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।